नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खानदेशातील शिंदखेडा मतदारसंघातील दोंडाच्या शहराचे शिवसेना शहरप्रमुख शैलेश सोनार यांच्याविषयी राजकीय वार्तालाप करणार आहे. नमस्कार शैलेशजी. नमस्कार. आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आपण शिवसेना शहरप्रमुख दोंडाच्याची धुरा सांभाळत आहेत. तर या ठिकाणी अजूनपर्यंत शिंदखेडा मतदारसंघामध्ये जागा कोणत्या पक्षाची असेल याबद्दल एकमत नाही. तर आपल्याला काय वाटतं? खरं तर याच्या अगोदरही आम्हाला ही जागा सुटली होती आणि आम्ही निवडलो होतो, परंतु महाविकास आघाडी आम्हाला जोही उमेदवार देईल आम्ही त्याचे स्वागतच करू आणि खास करून आम्ही जीवापाड मेहनत घेऊ. जीवापाड मेहनत घेण्याचे कारण असं आहे, इथं भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे हा अन्याय, अत्याचारी आणि रावणरूपी अहंकारी आहे. यांच्या अहंकार गाडण्यासाठी खास करून आमच्यासारखे असे बरेच कार्यकर्ते आज मैदानात उतरले आहेत आणि याच्या पुढेही अशा अन्याय, अत्याचारी, अहंकारी लोकांच्या विचारांच्या विरोधात आम्ही राहिलो आहेत आणि राहणार आहेत. परंतु ही जागा जर शिवसेनेला नाही सुटली तर आपली भूमिका काय राहील? जो ही उमेदवार महाविकास आघाडी आम्हाला देईल ते आम्ही अतिशय नम्रपणे त्यांना स्वीकारू आणि आनंदाने स्वीकारू. कुठल्याही याच्यात आम्ही कुठली शंका अथवा कुठल्याही प्रकारची अशी भावना चुकीची होईल असं कृत्य होऊ देणार नाहीत. आम्ही आनंदाने ते स्वीकारू आणि जोही उमेदवार असेल त्याचे आम्ही काम करू. परंतु मी आता या शिंदखेडा मतदारसंघामध्ये फिरत असताना एक लक्षात येत आहे की आघाडीमध्ये एक वाक्यता दिसत नाही. प्रत्येकाला आमदार व्हायची घाई लागलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुमचे शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहे हेमंत साळुंखे यांच्या सकट सर्व कार्यकर्त्यांची किंवा शिवसैनिकांची कशी भूमिका असेल? प्रत्येक पक्षाला असं वाटत आहे की आमचा आमदार पाहिजे, त्या दृष्टीने प्रत्येकजण तिकीट मागत आहे अथवा त्या पद्धतीने ते सांगत आहे की आमदार आपलाच असला पाहिजे. परंतु जे काही होईल महाविकास आघाडीकडून जोही उमेदवार देण्यात येईल त्याचं काम करावंच लागेल आणि करणारच. या मतदारसंघामध्ये जयकुमार रावळ यांच्याकडे राज्यात आणि केंद्रात सरकार असल्यानंतर त्यांच्याकडनं खोट्या केसेस करण्याचे प्रकार झाले, याबद्दल तुम्हाला काय वाटते? अतिशय निंदनीय प्रकार आहे. लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यातला असल्यामुळे आपला तालुका हा आपला म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे. त्या तालुक्याचे ते या त्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तर आहात, परंतु ते एका प्रकारे पालकसुद्धा असतात. परंतु त्यांची अशी कुठलीही भूमिका दिसून येत नाही आणि दिसली नाही. प्रत्येक वेळेस वेगवेगळे गणिताच्या माध्यमातून इथलं राजकारण कसं फिरेल आणि माझ्या बाजूने कसं होईल हे कायम ते बघत असतात आणि त्याच्यासाठी कुठल्याही स्तराला जात असतात. हे अतिशय चुकीचे आहे. जो त्यांच्या विरोधात बोलला त्याला ते लोकशाही पद्धतीने स्वीकारत नाहीत. त्याला उलटं अतिशय दुश्मनीच्या नजरेने बघून त्याला कसं आपल्याला त्रास देता येईल ते खालच्या स्तराला जाऊन खोटे केसेस करणं असेल अथवा त्याला काय काय आणखी त्याच्या कुठल्या पोटावर आपल्याला मारता येईल का अथवा त्याचा कुठला व्यवसाय आहे का तो सुद्धा बंद पाडण्याची तयारी या माणसाची असते. म्हणून अशा माणसाच्या एक म्हणजे निंदा करावी असे वाटते आणि निषेध करावा असा वाटतो आणि निषेधार्थ जे आहे. शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावळ यांचे कार्यकर्ते आणि ते दावा करतात की 100% आम्हीच पुनश्च आमदार होणार आणि निवडून येणार. याबाबत आपलं मत काय? घोळा मैदान जेवढं जे आहे निवडून येणार असणार तर मग तुमच्या एवढा खटाटोप कशासाठी चालला आहे? मग ते जातीयवादी दंगल लावणं असेल दोंडाच्या शहरात, या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जातीच्या लोकांना बोलवून त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करणं असेल. 2 मिनटं शैलेशजी, तुम्ही आता जातीय दंगल म्हणायचं ते जातीय दंगल म्हणजे जी दोंडाच्या शहरामध्ये मुस्लिमांच्या याच्या मिरवणुकीच्या वेळी जी दंगल त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे का? 100%. याच्या अगोदर उदाहरण जर सांगण्याचं म्हटलं तर त्यांच्या
राजे श्रीमंत मंडळाचा जो गणपती आहे तो प्रथा दाखवून, ॲक्च्युली ती प्रथा नाही पण प्रथेच्या नावाने, परंपरेच्या नावाने तो गणपती तिकडनं नेण्यापासून मागच्या वर्षी सुरुवात केली आणि तो गणपती मागच्या वेळेस जाऊ दिला नाही पोलिसांनी म्हणा या म्हणजे गावातले जे गणपती आहे सार्वजनिक ते 3 गणपती वगळले तर 2000 पासूनच सर्व गणपतींची मिरवणूक गाव दरवाजातून मस्जिदी मार्गाची बंद केली होती 100%. मग ती सार्वजनिक गणपतीची मिरवणूक त्यांनी फक्त त्यांच्या व्यक्तिगत जो लहानसा गणपती बसत होता घरगुती त्याची मिरवणुकीची परवानगी काढली. बरोबर, ते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि निवडणूक तोंडावर आली आणि ते साधून यांनी मग त्यांच्या परत त्यांना आपण हिंदुत्ववादी आहे हे दाखवायचे होतं का? 100% एक हिंदुत्व नावाचा खोटा आधार घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने दंगल लावण्याचा प्रयत्न केला पर तो फसला आणि तो फसल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येत आहेत. या दबत्या आवाजात सामान्य नागरिक हा बोलत आहे की ही दंगलचे सर्वस्व जबाबदारी यांची आहे आणि ती यांनी म्हणजे कोणाची? खास करून भाजपचे आमदार यांची. कारण मी एक बघितलं आहे, बाबा गणपतीची मिरवणूक निघताना सर्वसामान्य जनता असेल, कोणी असे आपल्यासारखे की ज्यांना गावाबद्दल या त्या लोकांबद्दल काही पडलेली असते असे लोक त्या बाबा गणपतीच्या मिरवणुकीत सामील होतात आणि त्या मंडळाला कशी मदत होईल, गावाला कशी मदत होईल म्हणून आपण प्रत्येक लोकांना आपण सांगत असतो चला पुढं चला, हळूहळू आपण त्यांना पुढं घेत असतो की कुठलं गालबोट लागू नये अथवा कुठल्याही प्रकारे कोणाचे वाद होऊ नये असं म्हणून आपण त्यांना पुढं घालत असतो. एक लोकप्रतिनिधीच्या गाडीच्या पुढे जेव्हा मिरवणूक निघली पैगंबर जयंतीची त्यावेळेस त्या गाडीच्या पुढे, त्या लोकप्रतिनिधीच्या गाडीच्या पुढे जो झेंडे वगैरे जे औरंगजेबचे असतील, फिलिस्तीनचे असतील आणि एका अतिरेकीचे फोटो झळकवले जात होते. परंतु त्या मिरवणुकीच्या जबाबदारी व्यक्तीने ते त्यावेळेस त्या लोकप्रतिनिधीने थांबवून ते झेंडे काढले पाहिजे होते. जरी कोणाच्या त्या मिरवणुकीच्या त्या समितीचं लक्ष नसेल परंतु त्या लोकप्रतिनिधीचे त्याच्यावर लक्ष कंटिन्यू जात होतं. परंतु त्याने ते काढण्याचा प्रयत्न केला नाही अथवा सांगण्याचाही प्रयत्न केला नाही अथवा त्यांनी तो प्रयत्नसुद्धा करण्याचा असा हेतू दाखवला नाही. कटशच्या राजकारणात त्यांचासुद्धा तो हात आहे हे दिसून आलं आणि 100% त्यांच्या हात आहे हे त्याच्यात लक्षात आलं. एक आरोप असाही केला जात आहे की जे दंगलीमध्ये सहभागी होते, मग ते हिंदू राव का मुसलमान राव, त्यांचे नाव नाही परंतु ज्यांच्या दंगलीशी काही संबंध नाही त्यांचे नाव घेण्यात येते, लोकांना घाबरवण्यात येतं, हे खरं आहे का? 100% ज्या लोकांच्या हातात दंडे होते, जे लोक होते ते वेगळेच कोणीतरी होते, बाहेर गावाचे आणलेले होते, ग्रामीण भागातल्या आजूबाजूच्या व एक वेगळ्या विशिष्ट समाजाचे लोक होते आणि खास करून काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा त्याच्यात दिसून आले. हे निंदनीय भाग आहे. आमच्या गावाचा तरुण हा पहिले जे रोजगार नसल्यामुळे होरपळून निघाला आहे, गरिबी असल्यामुळे खूप त्रासात आहे. आमचा हा जो भाग आहे हा मजुरीने चालणारा आहे आणि शेतीमध्ये आज मजुरी नसल्यामुळे तो कुठंतरी पोटासाठी भटकतो आणि त्याच्यात ह्या असले प्रकार करून लोकांना हिंदुत्वाच्या नावाने भडकवून ज्या पद्धतीचे प्रकार चालले आहेत आणि त्याच्यातही यांनी असे लोक आरोपी केले जे त्यांना या निवडणुकीत नडणारे अशा लोकांना त्यांनी आरोपी केलं आणि ते कसे सुटणार नाही हा सुद्धा बंदोबस्त त्यांच्या करण्यात आलेला आहे. हे अतिशय चुकीचा प्रकार हा घडत आहे. काही लोक त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा एक बिचारा जैन समाजाच्या, अग्रवाल समाजाचा पोरगा आहे त्यालासुद्धा आरोपी केलेला आहे. तो त्यांच्या कार्यकर्ता आहे, त्याला अटक न होता तो गावात बिनधास्त फिरत आहे. मग बाकींना का फिरू देत नाही? एकाला मांडीवर घ्यायचे आणि दुसऱ्याला हेळसांड करायची हा प्रकार अतिशय चुकीचा आहे, निंदनीय आहे. या गोष्टीचा मी शिवसेनेकडून निषेध करतो. शैलजजी, या विधानसभेमध्ये जयकुमार रावळांवर एक फार मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून आरोप केला जातो की त्यांनी खोट्या केसेस केल्या. अशा खोट्या केसेस काय केल्या ते मला सविस्तर सांगणार का? ॲक्च्युली बघायला गेलं उदाहरण म्हणून एक महिला की ज्याला आपण आपल्या हिंदू संस्कृतीत तिला देवीचा दर्जा दिला गेला आहे, ती रणरागिणी अनिताताई गिरासे यांचा दोष एवढाच होता की ते माहिती अधिकार त्यांच्या ग्रामपंचायतला टाकत असताना तर ते त्याचे उत्तर मागत होते की मी माहिती अधिकार दिलेला आहे, मला त्याचे उत्तरं द्या, या ते मला माहिती अधिकाराचे कागद द्या. ते हे न देता
अचानक तिच्यावर असा काही आरोप केला गेला की ह्या अनिताताई गिरासेमुळं एका व्यक्तीने आत्महत्या केली आणि त्या गुन्ह्यात त्या अनिताताईला अटकवण्याचा प्रयत्न केला गेला. अतिशय चुकीचा प्रकार घडला. राजू देशमुख असेल त्याच्यावर सुद्धा आर्मा ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला की तो एका दिवसात त्या गुन्ह्यात बेल घेऊ शकत नाही. महिनों वर्ष त्याच्यात तो थकला पाहिजे अथवा त्या विचाराने थकला पाहिजे. इतकंच नव्हे तर आम्ही इथं केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे आले होते. त्यावेळेस त्यांना आम्ही एक निवेदन देण्यासाठी शहाणाभाऊ सोनवणे, मी, आमचे काही पदाधिकारी आले. त्या निवेदनात आम्ही असं म्हटलं होतं की दाऊड, तावखेडा, साऊर, देऊर तिकडचा जो पट्टा आहे त्या लोकांना बोगदा करून देण्यात यावा. त्यांना कुठला त्रास होऊ नये म्हणून लवकरात लवकर त्यांना त्या बोगद्यातून मार्ग काढून द्यावा आणि त्यांच्या होणारा त्रास हा कमी व्हावा. कारण असं होतं की तिथे उड्डाणपूलचं काम चालू होतं. ते काम चालू असताना तिथे चिखल असेल या ते रोड खराब होता आणि तो उड्डाणपुलाचं 2 किलोमीटर फिरून जावं लागणार आहे. फक्त सिंधी कॉलनीच्या परिसरातील लोक का असेना, परंतु हा सर्व वेळ वाचला पाहिजे म्हणून हा बोगदा लवकरात लवकर करून त्याचे हे झालं पाहिजे. त्या निवेदनासाठी आम्ही गेलो, परंतु इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना ते जिव्हारीवर लागलं आणि त्यांनी आमच्या एका पदाधिकाऱ्याला, त्यांचं नाव कल्याण बागल, त्यांना ॲक्च्युली त्यांनी धक्का देऊन आरोग्यच्या भाषेत शिवी दिली आणि शिवसैनिकांना ते पटलं नाही. अतिशय तो निंदनीय प्रकार होता, परंतु ते लोकप्रतिनिधीला पटलं नाही म्हणून आमच्यावर तिथंसुद्धा खोटा गुन्हा दाखल. म्हणजे कोणते? भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावळ यांना तो खरंच पटला नाही आणि त्यांनी खोटा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ते इतर अधिकाऱ्यांना मान्य न होता. मग त्यांनी त्याच्यावर पण न थांबता आमच्यावर दुसऱ्या दिवशी ते लोहमार्ग पोलीस स्टेशनावर दबाव आणून त्यांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. असं शिवसेनेचे जे जिल्हा परिषद सदस्य आहे शहाणाभाऊ सोनवणेच्या मिसेस आणि शहाणाभाऊ सोनवणे ते काही जिल्हा उपप्रमुख आहेत, हो, त्यांच्यावर देखील काही गुन्हा दाखल केला होता का? हो, त्यांच्यावर जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या मागण्या होत्या. त्यांनी त्या मागण्यांसाठी आंदोलन केलं. त्यावेळेससुद्धा 353 सारखा गुन्हा त्यांच्यावर करण्यात आला आणि त्याच्यातही त्यांचे समाधान नाही होतं. तर त्यांच्या मिसेसला सुद्धा त्या रणरागिणी आणि त्यासुद्धा अनिताताई कोळी त्यांना, त्यांच्या मिसेस त्यांनासुद्धा टार्गेट करण्यात आलं. त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आता मगाशी काही अतिक्रमणचा विषय होता, काही ठराविक जे विरोधात जातात त्यांचेच फक्त दुकानं काढण्यासाठी जो रणनीती आखली होती त्याच्यामध्ये कोणावर 353 दाखल झाला असं लक्षात आहे का? भाई हो, एका जमादार, त्याचं आडनाव आहे नितीन जमादार. अतिशय चांगला पोरगा, लोकहितासाठी लढणारा आणि त्याच्या शिक्षणाच्या कुठंतरी फायदा हा नागरिकांना, हो, UPMPSCची परीक्षा देत असताना नागरिकांना माझ्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे या प्रत्येक वेगवेगळ्या मागण्यातून त्यांनी नगरपालिकेत एक वेगळं त्यांनी सपाटा लावला होता. परंतु लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार भाऊ रावळ यांना तो पटला नाही आणि कुठंतरी त्याला परत 353 सारख्या खोट्या गुन्ह्यात त्याला अटकवण्यात आलं आणि त्याला अटकवून रंजिश करण्यात आलं. म्हणजे त्या तरुणाला स्वतःचा जीव नाहीसा वाटायला लागला, एवढा त्रास देण्याचा प्रकार हे करत आहे आणि ह्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो. विरोधक हा काही विरोधात बोलत असेल तर हा सत्ताधारीचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जातो, परंतु हा लोकप्रतिनिधी ॲक्च्युली दुश्मन म्हणून त्याला बघत असतो. हे निंदनीय गोष्ट आहे आणि विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. शैलजजी, पण मी असंही देखील पाहिलं आहे ज्यांच्यावर पोस्कोसारखा गुन्हा दाखल केला, महेंद्र पाटील त्या केसमध्ये 82 दिवस जेलमध्ये होते, ते देखील मागच्या वेळी जेलमधनं निघाल्यानंतर त्यांनी जयकुमार रावळांचा प्रचार केला. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? ॲक्च्युली हा प्रकार आपण पहिल्या वेळेस विचारला तिथूनच सुरुवात होते की समोरच्याला घाबरवायच्या खोट्या केसेस दाखल करायच्या आणि घाबरवून त्याला आपल्या गटाचा आपला स्वतःचा प्रचार करायला लावायचा. हा म्हणजे ॲक्च्युली निंदनीय प्रकारच म्हटला लागेल. मी परत सांगतो आहे, म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांना घाबरवायचं आणि आपला प्रचार कसा होईल आणि आपल्या बाजूने हे कसं फिरतील हाच ते विचार करत असतात.
धन्यवाद शैलेशजी. थोडक्यात या मतदारसंघाचा आणि दोंडाच्या शहराचा तुम्ही अभ्यास केला आहे आणि तुम्ही या ठिकाणी एक शिवसैनिक, एक आक्रमक शिवसैनिक म्हणून काम करत आहे. आपल्याला अनेक केसेसना सामोरे जावं लागलं आहे. थोडक्यात आमदार जयकुमार रावळांच्या माध्यमातून जी दहशत फैलवली जात आहे त्याच्यामुळे एक मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्या असंतोषाच्या रूपात का म्हणा तुमची महाविकास आघाडीचा इथं आमदार होणार असं तुम्हाला वाटत आहे. पाहूया या निवडणुकीमध्ये फक्त काही दिवस बाकी आहेत. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. पाहूया शिंदखेडा मतदारसंघामध्ये जयकुमार रावळ पुनश्च 5वी वेळा आमदार होता का, की या ठिकाणी जयकुमार रावळच्या अन्याय अत्याचाराला कंटाळून त्यांना सत्तेतून पायउतार करता का, हे आपल्याला 23 नोव्हेंबर रोजी लक्षात येईलच. आपण पाहतात न्यूज पोलीस रिपोर्टर. आपण पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा न्यूज पोलीस रिपोर्टर.